नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। बेंगळुरू येथे माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांच्या घरी झाली होती चर्चा। भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांना कळाले तर राजू गौडांना करतील मारहाण। माजी मंत्री रमेश जारकीहोळींचे वक्तव्य। निवृत्त कर्मचाऱ्यांची काळजी न घेणारे सरकार विरोधात 1 ऑक्टोबर रोजी निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन। निवृत्त कर्मचारी संघाचे MV हिरेमठ यांनी दिली माहिती। KMM मराठी वाहिनी बातमीचा इम्पॅक्ट। खाऊ कट्टा रस्ता करण्यात आला दुरुस्त। काही आठवड्यांपूर्वी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल करण्यात आली होती बातमी प्रसारित। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावमधील उद्यमबाग येथील बेमको क्रॉस येथील ट्रॅफिक सिग्नल्स बंद असल्याने वाहतुकीची कोंडी होतीये। बेळगावमध्ये काही दिवसांपासून ट्रॅफिकची समस्या वाढली आहे। त्यातच भर म्हणून काही ठिकाणचे सिग्नल्स निकामी झालेत। बोगारवेस येथे सिग्नल खांब तुटून पडला आणि सिग्नल्स निकामी झाले, पण ते अजूनही दुरुस्त झाले नाहीत। तसेच बेळगाव दक्षिणेमधील इंडस्ट्रीसाठी ओळखला जाणारा उद्यमबाग परिसर येथील बेमको क्रॉस जवळील ट्रॅफिक सिग्नलची अवस्था देखील बोगारवेस सारखीच झाली आहे। या रस्त्यावरून खानापूर आणि गोव्याकडे जाणारी वाहने वेगात जात असतात व हा हायवे देखील आहे, पण सिग्नल्स काम करत नसल्याने वाहनांची कोंडी तसेच अनेक अपघातही घडत आहेत। जनतेतून आणि उद्योजकांकडून त्वरित सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी होत आहे। अशा अनेक समस्या बेळगाव शहरामध्ये दररोज दिसून येत आहेत। असे असेल तर विकास कामे नक्की कुठे झाले असा प्रश्न जनतेला पडतोय। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। बेंगळुरू येथे माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांच्या घरी चर्चा झाली होती आणि जर भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांना हे कळालं तर ते राजू गौडाला मारहाण करतील, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले। बेंगळुरू येथे माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांच्या घरी चर्चा झाली होती आणि जर भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांना हे कळाले असते तर ते राजू गौडाला मारतील, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले। शुक्रवारी बेळगावच्या सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। ते म्हणाले, ईश्वरप्पा यांच्या घरी राजू गौडा उपस्थित असल्याचे कळाले असते तर मी तिथे गेलो नसतो। आत काय चर्चा झाली हे उघड केले तर विजयेंद्रच राजू गौडाला मारतील, असे ते म्हणाले। ईश्वरಪ್ಪ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಭೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ಆ ಸಭೆ ಏನು ಎಂತ ಏನಂತಂದ್ರೆ ಅದರ ಬಹಳ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಒಳ್ಳೆ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೇಳಿದ್ರಿ, ಅದು ಭಾಳ ಧನ್ಯವಾದ ನಿಮ್ಗೆ। ಅದು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು। ನಾನು ನೋಡಿ ಒಂದು ಸಿಂಪಲ್ ಆಯ್ತು, ಏನೂ ಹತ್ರ ವಿಶೇಷತೆ ಏನೇನೂ ಇಲ್ಲ। ನಾನು ಮುಂಬೈದು ಬಂದು ಬೆಂಗಳೂರು ಲ್ಯಾಂಡ್ ಅದೇ ಬಸವ ಯತ್ನಾಳ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ಫೋನ್ ಮಾಡಿ ರಮೇಶ್ ನಾನು ಎಲ್ಲಿದೆ ಅಂದರೆ ಈಗ ಏರ್ಪೋರ್ಟ್ನಾಗ ಲ್ಯಾಂಡಾಗ ಸಿಟ್ಯಾಗ ಬರ್ತದಪ್ಪ ಇಲ್ಲ ಈಶ್ವರಪ್ಪ ಮನೆ ಹೊಂಟು ಬಂದು ಎಲ್ಲಿ ಮನೆ ಐತೆ ನಂಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ। ರೈಲ್ವೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆಯ್ತು ಬಿಟ್ಟು ನಂದು ಆನ್ ದಿ ವೇ ಇದ್ದು ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ ಹೋದಾಗ ಅವರು ವಿಷಯ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನಂತು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಡಿ ಮೊದಲ ರಾಜುಗೌಡ ಬಂದದ್ದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಅವ್ನು ರಾಜುಗೌಡ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹೊರಗಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದುಬಿಡ್ತೀನಿ, ಒಳಗೆ ಹೋಗ್ಕರ್ಕಿಲ್ಲ। ಫಸ್ಟ್ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು ರಾಜುಗೌಡ ಒಳಗದ ಅಂದ್ರೆ ನಾ ಒಳಗೆ ಹೋಗ್ರಿ ಯತ್ನಾಳಪ್ಪ ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ ನಾನು ಬರೋದಿಲ್ಲ ಮನೆ ಹೋಗ್ಕೊಂಡು ಹೇಳಿಬಿಡ್ತಿದ್ದೆ। ನಾನು ನೇರವಾಗಿ ಹೋಗಿದ್ದೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ದ ರಾಜುಗೌಡ ಯತ್ನಾಳು ಈಶ್ವರಪ್ಪ ಗೊತ್ತಿದ್ರು। ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರು ಮೀಸಲಾತಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು। ಅವ್ರ ಸಮಾಜ 2A ಮೀಸಲಾತಿ ಮತ್ತು ಅವರು ST ಮೀಸಲಾತಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಈ ರಾಜಕೀಯ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ನಾವು ಕೂತ ತಕ್ಷಣ ಏನೂ ಅಲ್ಲೇನು ಅವ್ರು BJP ಕರ್ಕೊಂಬರೋದು ಏನು ಚರ್ಚೆ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆ BJP ಕರ್ಕೊಂಬರೋದು ನನ್ನಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಅಲ್ಲ। ಅದು ಈಶ್ವರಪ್ಪನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರು ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ನಿರ್ಣಯ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಯಾರೋ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ತಂದು ಅದನ್ನು ದೊಡ್ಡ ಪೋಷಣ ಕೊಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲ। ನಾವು ಫಸ್ಟ್ ಹೋದಾಗ ಈಶ್ವರಪ್ಪ ಮನೆಗೆ ಹೋದದ್ದು ರಾಜಕೀಯ ದುರ್ದಿದೆ, ಆ ಸಮಾಜದ ಮೀಸಲಾತಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು। ನಾವು ಹೋಗಿ ಕೂತೆ ನಂದು ಏನೂ ಡಿಸ್ಕಷನ್ ಇಲ್ಲ। ರಾಜುಗೌಡ ಯಾಕೆ ಬಂದಾಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮತ್ತು ರಾಜುಗೌಡ ಅಲ್ಲಿ ಹೋದಂದ್ರೆ ಮೊದಲೇ ಮತ್ತು ಒಳಗೆ ಹೋಗ್ಕರ್ಕಿಲ್ಲ। ರಾಜುಗೌಡನ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಎಲ್ಲ ಈಗ ಮಾಧ್ಯಮ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಮರುದು ದೊಡ್ಡ ಮಾಡಿ ಇನ್ನೊಂದು ಮೀಡಿಯಾದಾಗ ಇನ್ನೊಂದು ಕತೆ ಕಟ್ಟಿ ಹೇಳಿದ, ಅಲ್ಲಿ ಒಳಗೇನು ಚರ್ಚೆ ಅದನ್ನ ಹೇಳಿ ಅವ ವಿಜೇಂದ್ರ ಹೊಡಿತಾನೆ। ನಾವು ಒಳಗೆ ಚರ್ಚೆ ಅದು ಹೇಳ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ನು ಹೊಡಿತಾರೆ, ಅದು ಹೇಳ್ಬಾರ್ದು। ನಾನು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಾರ್ದು, ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದು ಹೊರಗೆ ಎಂದು ಮಾಡಬಾರ್ದು, ಇದ್ದದ್ದು ನೇರವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕು। ಅಂದ್ರೆ ಒಂದು
ಅದು ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದೆ ಅಂಥದ್ದು. ಈಶ್ವರಪ್ಪಂದ ಬಿ ಜೆ ಪಿ ಕರ್ಕೊಂಬರೋ ಬಗ್ಗೆ ನಂದು ಏನೂ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲ. ಅವನು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡ್ರು ನಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್, ಅದು ಕೇಂದ್ರ ಮಟ್ಟದ ನಾಯಕರು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡ್ರೆ ಸ್ವಾಗತ. ನಮ್ದು ಎಷ್ಟು ಈಶ್ವರಪ್ಪನ ಬಿ ಜೆ ಪಿ ಕರ್ಕೊಂಬಂತ ನಮ್ಮ ಪಾತ್ರ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್. ಪರ್ವತದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಮಾಡೋದು ಎಲ್ಲ ಹಕ್ಕದೆ. ನಮ್ದು ಕ್ವಶನ್ ನಾನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಏನು ನಿರ್ಣಯ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ನಾವು ವೈಯಕ್ತಿಕ ರಮೇಶ ನಿರ್ಣಯ ಏನೂ ಇರುತ್ತಲ್ಲ. ಈಗ ಪದೇ ಪದೇ ಸೇರ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಭಿನ್ನಮತೀಯ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂದೇಶ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರದ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಭಿನ್ನಮತಿಯನ್ನು ಟ್ಯಾಗ್ ತೆಗಿರಿ. ನಾವು ಭಿನ್ನಮತಿ ಅಲ್ಲ, ಪಕ್ಷದ ನಿಷ್ಠಾವಂತನ ಪಕ್ಷದ ಶುದ್ಧೀಕರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಡ್ತೇವೆ. ಶುದ್ಧೀಕರಣ ಆದಂಥ ಪಕ್ಷದ ತತ್ವಶುದ್ಧದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಪಕ್ಷನ ಶಕ್ತಿ ಕೊಡೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲ. ನಮ್ದು ಅದು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ಬೇಡ. ಅದು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಹೇಳೋದು ಪದೇ ಪದೇ ಮಾಧ್ಯಮ ಹೇಳೋ ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮುಜುಗರ ಆಕೈತೆ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಅನುಭವ ಎಲ್ಲ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಏನು ಅನಿಸಿಕೆಲ್ಲ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರು ಏನು ನಿರ್ಣಯ ತಗೋತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬದ್ಧದೇವೆ. ನಾ ದೆಹಲಿ ಹೋಗಿಲ್ಲಪ್ಪ, ಈಗ 2 ತಿಂಗಳು ಹೋಗಿಲ್ಲ. ಈಶ್ವರಪ್ಪ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿರುವಂತದ್ದು ನಿಮ್ಮ ವಿರೋಧಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಅದು ನೋಡಿ, ಈಶ್ವರಪ್ಪ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಿಂದುಳಿದ ಜನಾಂಗದ ಒಬ್ಬ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕ. ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಇರಲಿ, ಈ ಪಕ್ಷೇತರ ಬಿ ಜೆ ಪಿ ಅದನ್ನು ಮತ್ತೇನು ಬ್ರಿಗೇಡ್ ಮಾಡೋಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಶ್ವರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಗೌರವ ಇದೆ. ಬಟ್ ನಾವು ಓದೋದು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಂಗೆ ಭಾಳ ಬೇಜಾರಾಗಿದೆ. ನಾವು ಒಳ್ಳೆ ಅವ್ರನ್ನ ಈಶ್ವರ ಮನೆ ಹೋಗ್ಕೊಂಡು ನೀರಾಗಿ ಆಯ್ತು ಬರ್ತಾನೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟೆ. ನಾನು ಆನ್ ದಿ ವೇ ಮನೆಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಏರ್ಪೋರ್ಟಿಂದ ಹೋದೆ. ಅವರ ಮೀಸಲಾತಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು. ನಾ ಕೇಳಿ ಕೂತಿದ್ದೆ ಅಷ್ಟೇ. ಸರ್, ಈಗ ನೀವು ಮತ್ತು ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ವ್ಯಕ್ತಿ ಪೂಜೆ ಬೇಡ, ಪಕ್ಷ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆ ಪೂಜೆ ಬೇಕು ಅಂತ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ನಾವು ಇವತ್ತು ಮಾಧ್ಯಮದ ಬಂದಕ್ಕೆ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಭಾಳ ಹಾರ್ಟ್ಲಿಯಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಾವು ಒಳ್ಳೆ ವೇದಿಕೆ ಸಿಗ್ತಾನೆ. ಈಶ್ವರಪ್ಪ ಮನೆಗೆ ಹೋದ ಬಗ್ಗೆ ಕ್ಲಾರಿಟಿ ಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಯಾವುದೋ ಥರ ಬೇರೆ 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 ರೂಪದಲ್ಲಿ ಹೊಂಟಿದೆ ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ. ನಾವು ನೇರವಾಗಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಸಿಕ್ಕುತ್ತೆ. ನಿಮ್ಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಾವು ಪಕ್ಷದ ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ವಲ್ಲ ವಿಷಯ, ಅದನ್ನು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಪಕ್ಷ ಏನು ತೀರ್ಮಾನ ತಗೋತೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬದ್ಧದೇವೆ. ಈ ರಾಜುಗೌಡರು ಯಾಕೆ ಸರ್ ಸುಮ್ಮನೆ ಅವ್ರ ಸ್ವಭಾವದ ಏನು ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ಅವ್ರ ಸ್ವಭಾವದ ಏನು ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ನಾನು ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಮಾತಾಡೋದು ಹೊರಗೆ ಮಾತಾಡೋದು ನಾವು ಅದು ಚಲೋ ಅಲ್ಲ. ನಾನು ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾತಾಡ್ಬೋದಿಲ್ಲ. ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಯಾವತ್ತಿರಲು ನೇರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಟ್ ಈ ರಾಜುಗೌಡರು ಯಾಕೆ ಕತೆ ಕಟ್ಟಿ ಏನು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಬೇಕು ಯಾಕೆ ಹಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ರಾಜುಗೌಡ ಮತ್ತೆ ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಜು ಮ್ಯಾಲ ಅಂದ್ರೆ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಕರಿಲ್ಲ, ಹೊರಗೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲ ನಮ್ಮದೇ ಇಲ್ಲ. ಅವ್ನು ನೋಡ್ರಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ಶಿಷ್ಯತ್ವ ಅವ್ರು ಗುರ್ಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅವರು ನಾವು ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದು. ನಾವು ಅಲ್ಲಿ ಅದು ಹೋಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸಾಕು, ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್. ಇಷ್ಟು ಕೇಳಿ ಸಂತೋಷ. ಬೇರೆ ವಿಷಯದ ಹೇಳ್ರಿ ಸರ್. ಈಗ ರಾಜುಗೌಡ ಮೂಲಕ ಏನಾದರೂ ईश्वरप्पा यांच्या घरी आरक्षणाबाबत बसनगौडा पाटील यत्नाळ चर्चा करत होते. ही एक मैत्रीपूर्ण बैठक होती, परंतु राजू गौडाने माध्यमांसमोर वेगळं विधान केलं जे योग्य नसल्याचे जारकीहोळी म्हणाले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगावच्या पर्यटन आणि स्थानिक उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक विकास कामे केली आहेत, असे पर्यटन विभागाच्या संयुक्त संचालिका सौम्या पापट यांनी सांगितले. बेळगावमधील पर्यटन आणि स्थानिक उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक विकास कामे केली आहेत, असे पर्यटन विभागाच्या संयुक्त संचालिका सौम्या पापट यांनी सांगितले. शुक्रवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅली काढल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ಹೌದು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27ನೇ ತಾರೀಕು ವಿಶ್ವದೆಲ್ಲೆಡೆ ವಿಶ್ವ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತೀವಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದು ಹೊಸ ಥೀಮಿನ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ವರ್ಷ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಮತ್ತು ಶಾಂತಿ, ಟೂರಿಸಂ ಆ್ಯಂಡ್ ಪೀಸ್ ಈ ವರ್ಷದ ಥೀಮ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಇದರ ಅಂಗವಾಗಿ ನಾವಿವತ್ತು ಈ ಜಾಥಾನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಬೆಳಗಾಂ ಕ್ಲಬ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 11-11:30 ಹೊತ್ತಿಗೆ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳ ಕರಕುಶಲ ವಸ್ತುಗಳ ಪ್ರದರ್ಶನ, ಆಹಾರ ವಸ್ತುಗಳ ಪ್ರದರ್ಶನ ಮತ್ತು ಮೇಳ ಹಾಗೂ ಕೆಲವು ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ MLA ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಅಡಿಷನಲ್ SP ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದಂಗೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದು ಶಾಂತಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರವಾಸಿ ತಾಣನೂ ಕೂಡ ಬರೀ ಒಂದು ಪ್ರವಾಸಿ ತಾಣ ಮಾತ್ರ ಆಗದೆ ಅಲ್ಲಿ ಸೇಫ್ ಪ್ಲೇಸ್ ಆಗಿರಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಲ್ಲಿ ಸಿಗಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಟೂರಿಸಂ ಸ್ಪಾಟನ್ನು ವರ್ಲ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಲೆವೆಲಿಗೆ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಆಶಯ. ಅದರಲ್ಲೂ ಬೆಳಗಾಮಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರವಾಸಿ ತಾಣಗಳಿದ್ದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ನಮ್ಮ ಜನಗಳಿಗೆ ಇಲ್ಲ.
ಸೊ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಿರೋ ಈ ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನು ನೀವೇಂತೀರಿ ಟೂರಿಸಂ ರಶ್ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ, ಅವರೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾಮತ್ತ ಮುಖ ಮಾಡಬೇಕು. ಬರೀ ಗೋವಾ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಹೋಗದೆ ಇಲ್ಲಿದ್ದು ಸುಮಾರು 4-5 ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿ ತಾಣಗಳನ್ನು ಅವರು ಆಹ್ಲಾದಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೆ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿನ ಲೋಕಲ್ ಉದ್ದಿಮೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಿಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಆಶಯ. ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಈ ವರ್ಷ ಸ್ಪೆಷಲಿ ಈ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಈ ಕಡೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಮುಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಹೆಚ್ಚು ಅನುದಾನ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅದನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಆಕರ್ಷಣೀಯ स्थळವಾಗಿ मार्पडोದು ಖಂಡಿತ. किल्ला तलावापासून सुरू झालेली पर्यटन जनजागृती रॅली संगोळी रायनाथ चौक चन्नमा चौक मार्गे बेळगाव क्लब येथे समाप्त झाली. यावेळी पर्यटन विभागाचे कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. निवृत्त कर्मचाऱ्यांची काळजी न घेणाऱ्या सरकार विरोधात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी फीत बांधून आंदोलन केले जाणार आहे, असे निवृत्त शासकीय कर्मचारी संघाचे MV हिरेमठ यांनी सांगितले. निवृत्त कर्मचाऱ्यांची काळजी न घेणाऱ्या सरकारविरोधात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी फीत बांधून आंदोलन केले जाणार आहे, असे निवृत्त शासकीय कर्मचारी संघाचे MV हिरेमठ यांनी सांगितले. शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, निवृत्त कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाच्या हिशेबानुसार DCRG, कम्युटेशन, वाढीव रजा, नगदीकरणासह निवृत्त आर्थिक लाभांमध्ये मोठ्या आर्थिक नुकसानीचा अन्याय झाल्याचे ते म्हणाले. ಶರಣಾರ್ಥಿಗಳು, ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಮಹತ್ವವಾದಂಥ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಾನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಏನು ನಿವೃತ್ತಿ ನೌಕರರಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಅವರು ತದನಂತರದಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಾಗ್ತಾರೆ, 60 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ನಿವೃತ್ತಿ ನೌಕರರು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು ಆಗ್ತಾರೆ. ನಾವು ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಅನ್ಯಾಯನೇ ಆಗ್ತಾ ಬಂದಿದೆ ಹೊರತು ಅವರ ಭಾವನೆಯನ್ನು, ಅವ್ರ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳನ್ನು ಕೇಳುವಂಥ ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಬಂದೇ ಇಲ್ಲ. ಯಾರೂ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ನೋವಿನ ಸಂಗತಿ. ಇವತ್ತು ನಾವು ನಿವೃತ್ತಿ ನೌಕರರು ಪಿಂಚಣಿದಾರ ಇದ್ದೀವಿ, ಪಿಂಚಣಿ ತೊಗೋತೀವಿ, ನಾವು ಸುಖವಾಗಿರ್ತೀವಿ, 2 ಹೊತ್ತು ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕೊಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಲೈಫೆಲ್ಲ ಸೆಟ್ಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಒಬ್ಬ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕನೇ ಇರಲಿ, ಒಬ್ಬರು ಆಟೋ ಡ್ರೈವರ್ ಇರಲಿ, ಒಬ್ಬರು ಹಮಾಲಿ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಇರಲಿ, ಅಂಥ ಒಂದು ಶೋಷಿತ ವರ್ಗ ಏನು ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ಪೆನ್ಷನ್ನು ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯ ಇಲ್ಲದಂಥ ಒಂದು ವಂಚನೆಗೊಳಗಾದ ಇದೇನು ಕಮ್ಯುನಿಟಿ ಇದೆ, ಇದು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆಯ 10% ಏನದಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿದ್ದಾರೆ. 60 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟಂಥವರು ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ 10% ಭಾಳ ನೋವಿನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹಣಕಾಸಿನ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಜೀವನವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಒಂದು ಏನು ಶೋಷಿತ ವರ್ಗದ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿಗಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಉಚಿತವಾಗಿ ಆನರರಿಯಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವು ಅವರಿಗೆ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಏನು ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನಾವು ನೀಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಆನರರಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸದಸ್ಯರು, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಸಂಘ ತಾಲೂಕಾ ಘಟಕಗಳಾಗಲಿ, ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಯವರಲ್ಲಿ ನಾವು ಏನದಲ್ಲ ಯಾವುದೂ ನಿರಪೇಕ್ಷವಾಗಿ ಕಾನೂನಿನ ಅಡಿಯಲ್ಲೇ ಏನದಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ತಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದ ವಿಷಯ ಇದೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಕಾಲದ ಮಕ್ಕಳು ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು ಯಾವ ಒಂದು ದುಸ್ಥಿತಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಮೀಡಿಯಾದವರು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಾವು ಪ್ರಕಟ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಬೆಳಗಾವಿ ಘಟಕದ ಎಲ್ಲ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಅವರ ಕಾಳಜಿ ತಗೋತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಏನು ಜುಲೈ 1, 2022ರಿಂದ ಏನು ನಿವೃತ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರು ಹಿರಿಯರಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿರಿ, ಹಿರಿಯರ ಆದ ತಕ್ಷಣ ಇದೇನು ನಮ್ಮದು ಗ್ರ್ಯಾಚುಯಿಟಿ ಇದೆ, ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಇದೆ, ಪ್ಲಸ್ ಕಮ್ಯುಟೇಷನ್ನು ಆ್ಯಂಡ್ ಎನ್ಕ್ಯಾಶ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಲೀವ್, ಇವೇನದಲ್ಲ ಮಹತ್ವವಾದಂಥ ಒಂದು ಹಣಕಾಸಿನ ಒಂದು ಸಪೋರ್ಟು ರಿಟೈರ್ಡ್ ಆದವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ಅದರಿಂದ ವಂಚಿತ ನಮಗೆ ಆಗಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ನಾವು ಆ ಒಂದು ಪೀರಿಯಡ್ನಲ್ಲಿ 2022 ಜುಲೈದಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು 24 ಜುಲೈವರೆಗೆ ಯಾರು ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದವರಿಗೆ ಭಾಳ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ. ಆ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ನಮ್ಮ ಗಣ ಸರ್ಕಾರ ಸರಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವೊಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ.
ಈ ವಿಷಯ ಏನದಲ್ಲ ತಮ್ಮ ಒಂದು ಮೀಡಿಯಾದ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರ ತರಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು ಯಾವುದೇ ಏನೋ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತಂತಂದರೂ ದಯವಿಟ್ಟು ಏನದಲ್ಲ ಅವರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ನಮ್ಮ ಕಚೇರಿಗೆ AC ಆಫೀಸ್ ಪಕ್ಕ ನಮ್ಮ ಕಚೇರಿ ಇದೆ, ನಾವು ಅವರಿಗೆ ಆನರಿಯಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಾವೆಲ್ಲ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಅಂಥ ಯಾರೇ ಶೋಷಿತರು ಇರಲಿ, ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದವ್ರನ್ನ ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾಯ್ತು ಅಂದರೆ ನಾವು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಬದುಕನ್ನು ಹಸನಾಗಿ ಅವರು ಏನದಲ್ಲ ವಯೋನಿವೃತ್ತರಿದ್ದಾರಲ್ಲ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಏನದಲ್ಲ ಒಂದು ಸುಖಮವಾದಂಥ ಜೀವನವನ್ನು ನೀಡೋಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ तम्मेಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳಿಗೆ विराम ಹೇಳ್ತೇನೆ. नमस्कार. यावेळी AY भेंडीगिरी बोलताना म्हणाले की बेळगाव जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बेळगावमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आणि निवृत्त कर्मचारी संघाला त्यांचे स्वतःचे जागेचे किंवा इमारतीचे स्वतंत्र मालकी हक्क मिळावे अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. यावेळी SG सिद्धाळ, अर्जुन सोनटक्की, महांतेश हवालदार आणि इतर यावेळी उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वडगाव मंगाई नगरातील तलावात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून गुरुवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढलाय. वडगाव मंगाई नगरातील तलावात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून गुरुवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आहे. 2-3 दिवसांपूर्वीच ही व्यक्ती तलावात पडली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.
न्यू गुडशेड रोडच्या वाईट अवस्थेबद्दल KMM मराठीने बातमी प्रसारित केली होती. अजूनही या रस्त्याची अवस्था जैसे थेच आहे. न्यू गुडशेड रोड हा बेळगावच्या मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ता आहे. काही आठवड्यांपूर्वी या रस्त्याच्या वाईट अवस्थेबद्दल KMM मराठीने बातमी प्रसारित केली होती. पण सद्यस्थिती बघता हा रस्ता अजूनही जैसे थेच आहे. सरकार रस्त्यांच्या कामांसाठी अनेकदा महापालिकेकडे निधी पुरवत असते, पण हा रस्ता दुरुस्त करण्याचे महापालिका आणि आमदारांच्या लक्षात येत नाही. वारंवार बातमी करूनही प्रशासन या रस्त्याकडे कानाडोळा करत आहेत. या रस्त्याचं नशीब कधी उजळणार हे आता पाहावं लागेल. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. खाऊ कट्टाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बिकट अवस्थेबद्दल KMM मराठीने बातमी प्रसारित केली होती. त्याचा इम्पॅक्ट म्हणून प्रशासनाला जाग आली असून आता हा रस्ता डागडुजी करण्यात आलाय. बेळगाव दक्षिणेकडे जाणारा मुख्य रस्ता हा रेल्वे ओव्हरब्रिज संपताच सुरू होतो. काही दिवसांपूर्वी या रस्त्याची अवस्था वाईट होती. यावर KMM मराठीने ही बातमी प्रसारित केली होती. या बातमीने प्रशासन खडबडून जागे होऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. पेवर्स घालून आणि रस्त्याची थोडीफार डागडुजी करून या रस्त्याची अवस्था वापरण्यायोग्य करून दिली. बेळगावमध्ये असे कित्येक रस्ते आहेत जे अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पण हा रस्ता दुरुस्त करून प्रशासनाने एकतरी काम चांगले केले असे म्हणावे लागेल. रस्ता दुरुस्त होताच नजीकच्या दुकान मालकाने KMM मराठीचे आभार मानले. ತುಂಬ ಹಾಳಾಗಿತ್ತು ರೋಡು, ತುಂಬ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಅದು ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಸೊ ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ 4-5 ಸಲ ನ್ಯೂಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಬಂದು ಅದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗಲಿ ಅದು ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೋಡು. ಎಲ್ಲ ಇದು ಪೆಬಲ್ಸ್ ಗಿಬಲ್ಸ್ ಹಾಕಿ ನೀಟಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಮೊದಲು ತುಂಬ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ವು, ಈಗೆಲ್ಲ ಅವಾಯ್ಡ್ ಆಗಿದೆ. ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ದು ಇದು ಕನ್ಸಲ್ಟ್ ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ಸು. ಆಮೇಲೆ ಚಾನಲ್ದವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸು. KMM ನ್ಯೂಸ್ದವರು ಸೊ ತುಂಬ ಕವರೇಜ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ನ್ಯೂಸ್ನಲ್ಲಿ ಅದು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. सो व्हेरी नाईस, थँक्स टू KMM न्यूजदवरगे. हा तर एकच रस्ता दुरुस्त झालाय, पण असे अनेक रस्ते आणि गटारी दुरुस्त होणे गरजेचे आहे. तरच बेळगावला स्मार्ट सिटी म्हणता येईल. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. गजानन नगर मच्छे येथील रस्ता अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. येथील स्थानिकांनी कित्येकदा मागणी करूनही महापालिका आणि दक्षिणच्या आमदारांनी याकडे कानाडोळा केलाय. बेळगाव महापालिका आणि दक्षिणचे आमदार यांना कुठल्याच गोष्टीची खबर नसते, म्हणून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बातमी बनवून प्रसार करण्यात येते. पण त्यावरही प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचं चित्र अजूनही दिसत आहे. याचं एक उदाहरण म्हणजे काही आठवड्यांपूर्वी आमच्या KMM मराठी वाहिनीने गजानन नगर मच्छे येथील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बातमी केली होती, ज्यामध्ये तेथील स्थानिकांनी आपली व्यथाही मांडली आणि गणेश चतुर्थीच्या आधी रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात आली होती. पण दुर्दैव असे की गणपती आले आणि विसर्जितही झाले, पण या रस्त्याचं नशीब काही बदललं नाही. हा सर्व प्रकार बघता असं वाटतं की जनतेला गृहीत धरून फक्त मतांसाठी त्यांचा वापर केला जातो, पण त्यांच्यासाठी कोणतीही विकास कामे केली जात नाहीत. आता जनताही ह्या सर्व प्रकाराला कंटाळली आहे. आता तरी हे रस्ते काम करण्यात येईल का, की आणखीन 5 वर्षांसाठी नवीन आमदार येण्याची वाट बघावी लागेल, असा जनतेतून सवाल केला जातोय. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती
आराधना, मारुती गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. चंदगड तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय रेखाकाला परीक्षा 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत सुरू आहेत. 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय रेखाकाला परीक्षा चंदगड तालुक्यातील विविध केंद्रांवर सुरळीतपणे सुरू आहे. तालुक्यामध्ये एकूण 5 केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये चंदगड, कार्वे, नागणवाडी, तुर्केवाडी आणि कोवाड ही केंद्रे समाविष्ट आहेत. या परीक्षेसाठी तालुक्यातील 4286 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेतील श्रेणीनुसार इयत्ता 10वीच्या गुणांमध्ये ग्रेस मार्क्स दिले जातील. ए ग्रेडसाठी 7 गुण, बी ग्रेडसाठी 5 गुण आणि सी ग्रेडसाठी 3 गुण दिले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना कला शाखेमध्ये प्रवेश घेताना सवलती मिळतात. नमस्कार, मी सुभाष देसाई, प्राचार्य JN भंडारी स्कूल ऑफ आर्ट, शिनोली. दरवर्षी सीमा भागातील, बेळगाव भागातील मुलं व चंदगड भागातील मुलं, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मुलं आमच्या कॉलेजला येतात. तर त्यांना आम्ही या ग्रेड एक्झामसाठी इथं घेऊन येत असतो. आता या ग्रेड एक्झामचं महत्त्व केवळ फक्त 10वीच्या रिझल्टशी संबंधित केवळ नाही, तर पुढे त्यांचं करिअर घडवण्यासाठीही याचा उपयोग होतो. पुढे जर त्यांना फाईन आर्ट जर ॲडमिशन करायचं असेल, फाईन आर्ट किंवा ॲप्लाइड आर्ट किंवा या कलेच्या क्षेत्रात जर त्यांना ॲडमिशन करायचं असेल, तर त्यांना ही एक्झाम देणं कंपल्सरी आहे. आणि ह्या एक्झामवरच त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यांना ॲडमिशन मिळतं. पुढे जाऊन मग या क्षेत्रातच फर्स्ट इयर फाउंडेशन करून पुढे स्पेशलायझेशन असतं. पुढचे कोर्स ETD किंवा फाईन आर्ट, स्कल्पचर आणि ॲप्लाइड आर्ट, कमर्शियल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ती जाऊ शकतात. त्यानंतर त्यांचं करिअर म्हणून ते डिझायनिंग क्षेत्र किंवा ॲनिमेशन किंवा आर्टिस्ट, फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून किंवा ड्रॉइंग टीचर म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात ते कामं करू शकतात. आता आमचेच विद्यार्थी बरेचसे काही कॅनडाला आहेत, ऑस्ट्रेलियाला गेलेले आहेत, बरेचसे ॲब्रॉडला पण आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, इकडे हैदराबाद, रामोजी फिल्म सिटीमध्ये सुद्धा काम करत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी थोडे जर या कलेमध्ये श्रम घेतले तर ते निश्चितच पुढे आपलं करिअर घडवू शकतात. या परीक्षेचे आयोजन अतिशय शांततेत पार पडत आहे. या यशस्वी आयोजनासाठी कला शिक्षक सुरेश गावडे, RM शिंदे, VK गावडे, प्रकाश चव्हाण आणि BS तळवार यांचे विशेष परिश्रम आहेत. केंद्र प्रमुख म्हणून PN येळूरकर, MM गावडे, संगीता पाटील, ND देवळी आणि ST कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड. चंदगड मतदारसंघातील विकास कामांबाबत आमसभा घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी मागील 5 वर्षात एकही आमसभा न घेतल्यामुळे मतदारसंघातील विकास कामे ठप्प झाली असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आमसभेची मागणी केली आहे. या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये स्थानिक वकील संतोष मळवीकर आणि इतर सहकाऱ्यांनी आमदारांवर गंभीर आरोप करत ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर आमसभेचे आयोजन तातडीने करावे अशी मागणी केली आहे. निवेदनानुसार आमदार पाटील यांनी 1600 कोटींच्या विकास कामांच्या जाहिराती ठिकठिकाणी लावल्या असल्या तरी आरोग्य, शिक्षण, पर्यटन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये कोणतीच ठोस कामे झाली नाहीत. चंदगड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य विभागातील पदे रिक्त राहणे आणि तालुक्यात एकही नवीन मोठे हॉस्पिटल उभारले न जाणे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. औद्योगिक वसाहतींचा विकास ठप्प असून बेरोजगारी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. की आमच्या तालुक्याच्या आमदारांच्याकडे आम्हाला 1600 कोटीचा हिशोब मागावा लागतोय. का लागतोय याची जरा थोडासा विचार करा. कारण ज्या वेळेला 1700 कोटीचा जर विकास निधी जर माझ्या तालुक्यामध्ये आलेला असेल, 1600 कोटीचं जर आम्ही जर पेपरमध्ये दररोज बातम्या वाचत असेल, तर त्या आमदार राजेश पाटील साहेबांना, साहेब मी फक्त तुम्हाला 1-2 प्रश्न विचारू इच्छितो.
1600 कोटी रुपयेचा विकास झाला म्हणताय. मला सांगा की त्या 1600 कोटीच्या विकासामध्ये आता जसं फडके साहेब म्हटले, किमान ह्या चंदगड तालुक्यामध्ये एक तरी दवाखाना किंवा एक तरी एक वेगळ्या पद्धतीचं जे आरोग्यविषयक इथे जे साधन होतं ते इथं उपलब्ध आहे काय? आज सुद्धा आपण पाहतोय की प्रत्येक वेळी दवाखान्यासाठी जर बेळगावला जावं लागत असेल, जर इथून गडिंग्लजला जावं लागत असेल तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव्य नाहीये. सगळ्यात वाईट वाटतंय की तुम्ही 1600 कोटी रुपयेचा एकीकडे हिशोब सांगत असताना त्याच वेळेला सगळ्यात वाईट वाटतंय पर्यटनच्या दृष्टिकोनातून जो आमचा तिलारी भागापासून सगळा जो चंदगड तालुक्यातला भाग जो आहे, एकाही भागासाठी तुम्ही एकही रुपया त्याच्यामध्ये खर्च केला नाही. मला एक समजत नाही, ना तुम्ही पर्यटनासाठी खर्च केला ना आरोग्य विभागासाठी खर्च केला. कॉलेजच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजही फक्त आणि फक्त चंदगडच्या मुलांना, आजरा गडिंग्लजच्या मुलांना कोल्हापूर किंवा बेळगावशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणजेच ना तुम्ही शिक्षणासाठी पैसा खर्च लावला, ना आरोग्यासाठी लावला, ना तुम्ही पर्यटन विषय लावला. जर मग तुम्ही कुठं जर तुमचा जर पैसा दिसत नसेल तर तुमचा 1600 कोटी रुपये खर्च गेला कुठं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब कुप्पेकर, कैलासवासी बाबासाहेब कुप्पेकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्षात 2 इथं आमसभा घेतल्या. आमची एक इच्छा होती, जर तुम्ही खरे प्रामाणिक आमदार असाल, जर तुम्ही खरोखर निधी आणलेला असाल, जर तुम्ही प्रामाणिकपणे निधी आणलेला असाल, जर तुम्ही या चंदगड आजरा गडिंग्लजचं कल्याण बघितलं असाल, अरे तर मग का भिताय तुम्ही आमसभा घ्यायला? गेल्या 4 वर्षापासून आम्ही मागणी करतोय, राजेश पाटील साहेब तुम्ही एक आमसभा घ्या, आमसभा घ्या. मला सांगा मग तुम्हाला आमसभा घ्यायला अडचण काय? बरं, आमसभेमध्ये आम्ही काय विचारणार होतो? तुमच्या 1600 कोटी बद्दल विचारणार नव्हतो. तुम्ही कमिशन किती खाताय याच्याबद्दल विचारणार नव्हतो. तुम्ही 10% खाताय, 5% खाताय याच्याबद्दल विचारणार नव्हतो. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरना किती अब्जाधीश केला ह्याच्याबद्दल विचारणार नव्हतो. विचारणार होतो काय? तर माझ्या इथे बिचाऱ्या बंधू भगिनींना समोर डेपोमध्ये एसटी मिळत नाही, ती एसटी का मिळत नाही म्हणून विचारणार होतो. माझ्या भगिनी जेव्हा दवाखान्यामध्ये जातात तेव्हा त्यांच्यावरती उपचार मिळत नाहीत, ते उपचार का मिळत नाहीत म्हणून विचारणार होतो. बाजूलाच आमचं पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन मध्ये जर आम्हाला न्याय मिळायचा असेल तर त्या पोलीस स्टेशन संदर्भात विचारणार होतो. आणि सगळ्यात वाईट वाटतंय, ज्या पायऱ्यावर मी उभा आहे त्या तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसेस मध्ये न्याय मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला त्या आमसभेमध्ये विचारणार होतो. मग खरंच मला शरम वाटतंय की तुमच्यासारख्या लोकांना आमदार म्हणून मग काल एवढे सगळ्या अडचणी जेव्हा आम्ही एखाद्या नेतृत्व समोर मांडत असेल, त्या खोराटे साहेबांच्या समोर मांडत असेल, तर त्यांनी ते शांतपणे ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हटले की तुम्ही अपघाती आमदार आहात. काय चूक झाली अपघाती आमदार म्हटलं म्हणून? मला एक सांगा, एक गोष्ट सांगा, तुम्हाला आज इथला न्याय ह्या ज्या ऑफिसेस मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी न्याय जो मिळतोय हा न्याय तुम्हाला? कारण निश्चितपणे मित्रांनो ते काय मुश्रीफ साहेब नाही विचारे, त्या मुश्रीफ साहेबांचं एक मी बघितलंय, कुठल्याही कार्यकर्त्यांना एक जरी प्रश्न विचारला दुसऱ्या दिवशी उत्तर देतात. मात्र आमच्या राजेश पाटलाच्या पोटात आग ती सुद्धा पडतंय. का पडतंय? कुणीतरी जर उद्या जर फडके साहेबांनी प्रश्न विचारला आणि मी जर त्याला उत्तर दिलो तर त्याला मोठं केल्यासारखं होतंय. म्हणजे ही भीती, अरे किती पोटात तुमच्या किळस, किती किळस तुमच्या पोटात ही. खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं, आज रोजी इलेक्शन लागले म्हणून नव्हे. सगळ्यात वाईट वाटलं परवा दिवशी, ज्या दिवशी एवढ्या चांगल्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न आमच्या हुलजी साहेबांनी त्याचबरोबर इतरांनी प्रश्न काढला, अहो त्या प्रश्नामध्ये तुम्ही डायरेक्ट त्या खोराटे साहेबांचा निषेध करताय. तुमच्यात हिंमत जर असेल ना तर इथून पुढे खोराटे साहेबांच्या समोर याच, आम्ही दाखवतो तुम्हाला. तुम्ही असं समजू नका माझ्या घरामध्ये 40 वर्ष आमदारकी आहे, असं समजू नका माझे कार्यकर्ते आहेत. माझा विश्वास आहे माझ्या तमाम चंदगड तालुक्यातली सगळ्या पक्षाच्या बंधू भगिनी होईना, कारण या मळवीकरणं कधी चुकीचा विषय हातात घेतला नाही. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतंय आणि म्हणूनच त्यांना भीती वाटतंय की जेव्हा ही व्यक्ती बोलतंय तेव्हा माझ्या सुद्धा पक्षातले लोक त्यांच्या बरोबर असतात. मला एक सांगा, एवढ्या सगळ्या घटना घडताना आम्ही तुमच्याकडे फक्त एकच मागणी मागितली, ती म्हणजे फक्त आणि फक्त कुठली आमसभा मागितली. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सांगताय की 1600 कोटी रुपये खर्च झालाय. 1600 कोटी खर्च या ना व्यासपीठावरती बोलवा, हे पत्रकार बिचारे बंधू सगळे समोर आहेत, त्यांना सांगा कुठले 1600 कोटी. 500 कोटीचा ह्या व्यक्तीनं खर्च केला नाही तालुक्यावरती आणि 1600 कोटीच्या बाता मारताय. कुठल्या बाता मारताय? वाईट वाटतंय. मागच्या वेळेला इथं बसेस नव्हत्या, दररोज आम्ही आंदोलनं केली आणि त्या आंदोलनामध्ये आमच्यावरती केसेस पुढे करायला कोण? आमदार स्वतः राजेश पाटील. अरे म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यावर केसेस करायला लावत असाल तर तुम्ही तालुक्याचं रक्षण काय करणार आहात? माझी इच्छा एकच आहे, ह्या तमाम चंदगड तालुक्यातल्या जनतेला साक्षी ठेवून आमदार साहेब तुम्हाला एकच विनंती करतोय, विनंती म्हणतोय, तुम्ही जर खरोखर या तालुक्याचं भलं केलं असाल, तुम्ही जर खरोखर तालुक्याला न्याय दिला असाल तर एक आमसभा घ्यायला का भीताय? म्हणूनच हे सगळ्या आई बहिणी इथं जवळ एवढ्यासाठी झालेत. तुम्ही जर खरे आमदार असाल, तुम्ही जर अपघाती आमदार नसाल, तुम्ही जर बेळगावचे आमदार नसाल
तर तुम्ही आमसभा घेऊन दाखवा आणि आमसभा घ्यावी ह्याच्यासाठी आम्ही इथं सगळे आलोय. माझी एक इच्छा आहे मित्रांनो, खूप ही तुमच्या लढाई आहेत, मात्र एक लक्षात घ्या, आपल्याला जर आमसभा नाही मिळाली, मी सगळ्या तमाम जनतेला साक्षी ठेवून सांगतोय, जर येणाऱ्या 8 ते 15 दिवसामध्ये जर आमसभा जर तुम्ही नाही घेतलात, गाठ आमच्याशी आहे आमदार साहेब, गाठ आमच्याशी आहे. कारण आमच्या आई भगिनींना तहसीलदार कार्यालयामध्ये न्याय पाहिजेत, पोलीस स्टेशनमध्ये न्याय पाहिजे, डेपोमध्ये न्याय पाहिजेत, दवाखान्यामध्ये न्याय पाहिजेत, PWD मध्ये न्याय पाहिजेत. आणि हे न्यायाचे हक्काचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. आणि याच्यासाठी जर तुम्ही आमसभा नाही घेतला तर मात्र लक्षात घ्या, आमदारकी राहिली दूर, नक्कीच तुम्ही बेळगावची व्यवस्था तुमची केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तेव्हा लक्षात घ्या, आजच्या सभेमध्ये आमसभा झालीच पाहिजे आणि त्याबरोबर 1600 कोटीचा हिशोब मिळालाच पाहिजे. एकदा जोरात जाऊन देत, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की आमदारांनी जर लवकरच आमसभा घेतली नाही आणि 1600 कोटींच्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला नाही तर नागरिक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. निवेदनाद्वारे सर्व उपस्थितांनी तहसीलदारांकडे लक्ष वेधून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड. संकेश्वरमधील खासगी भाजीपाला मार्केट स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यासाठी संकेश्वर नगरपालिकेत हुक्केरी तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली सामोपचार सभा आयोजित करण्यात आली होती. संकेश्वरमधील खासगी भाजीपाला बाजाराच्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यासाठी संकेश्वर नगरपालिकेत हुक्केरी तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली सामोपचार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या एका शेतकरी संघटनेच्या सभेमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे सभा गोंधळात संपली. त्यानंतर आंदोलनाचा रंग घेत शेतकऱ्यांनी भाजीपाला मिरचीच्या पोत्यांची नगरपालिकेच्या आवारात फेकाफेक केली आणि घोषणाबाजी केली. भाजीपाला शेतकरी आणि कन्नडप्रेमी कार्यकर्ते संकेश्वर व्यापारी संघटना यांनी दुरदुंडेश्वर भाजीपाला बाजाराला लवकरात लवकर सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी तहसीलदारांना मागणी केली. निडसोशीचे दुरदुंडेश्वर मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंगेश्वर स्वामीजी यांनी मठाच्या मालकीतील भाजीपाला बाजाराला सील करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध केला आणि बाजार त्वरित सुरू करण्याची मागणी केली. ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿರುವಂಥ ಶ್ರೀ ದುರ್ದುಂಡೇಶ್ವರ ಕಾಯಿಪಲ್ಯ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಬಗ್ಗೆ ಏನು ಇವತ್ತು ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಪುರಸಭೆಯಲ್ಲಿ, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ರೈತರಿದ್ದಾರೆ, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪುರಸಭೆಯ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದಾರೆ. ವಿಷಯ ತಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಿದೆ. ಪುರಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಕಾಯಿಪಲ್ಯ ಮಾರ್ಕೆಟನ್ನು ತಹಶೀಲ್ದಾರರು ಏಕಾಏಕಿಯಾಗಿ ಬಂದ್ ಮಾಡಿರೋದು, ಆದ್ದರಿಂದ ರೈತರು ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಸಂಧಾನ ಸಭೆಯನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದರು. ಯಾರಂತಂದರೆ ಯಾರು ಹಿಂದೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ರು ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಧಾನ ಸಭೆ. ಆದರೆ ಹಿಂದಿನ ಸಲ ಯಾರು ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ಸನ್ನು DC ಅವರಿಗೆ ತಹಶೀಲ್ದಾರರು ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ರೈತರೇನು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಏಕಾಏಕಿ ಮಾರ್ಕೆಟನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿರೋದನ್ನು ಖಂಡಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಏಕಾಏಕಿ ಮಾರ್ಕೆಟನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿ ಅದನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ತಹಶೀಲ್ದಾರರು ಒಂದು 2 ದಿನಗಳ ಕಾಲ ಸಮಯಾವಕಾಶವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ರೈತರು ಯಾವ ರೀತಿ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕಾಯ್ದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ತರಕಾರಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ನಮ್ಮ ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾಯಿದೆ. ನಿಧಾನವಾಗಿ ಬೆಳೆದಂಥ ಒಂದು ಮಾರ್ಕೆಟ್ ಅದು. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪುರಸಭೆಯಿಂದ ಲೈಸೆನ್ಸ್ಗಳನ್ನ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಜನ APMCಯಿಂದ ಕೂಡ ಲೈಸೆನ್ಸ್ಗಳನ್ನ ತೊಗೊಂಡು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅದು ಅನಧಿಕೃತ ಅನ್ನೋಂಥ ಶಬ್ದವನ್ನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ಗೊಂದಲಗಳಿಗೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಅದು ಅಧಿಕೃತವೇ. ಆದರೆ ಈಗ ಹೊಸ ರೂಲ್ಸ್ ಏನು ಬಂದಿದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ಲೈಸೆನ್ಸ್ ತೊಗೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಆದರೆ ಬಂದ್ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಕಾಯಿಪಲ್ಯ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗಾಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮಠಕ್ಕಾಗಲಿ ಯಾವುದನ್ನು ಕೊಡದೇ ಇರೋದು ಈಗ ಅದು ಲ್ಯಾಪ್ಸ್ ಆಗಿದೆ ರೂಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ DC ಅವರು ಕೂಡ ಅದನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. DC ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇದನ್ನು ಉಪ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡೋಣ ಅಂಥೇಳಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ತುಂಬಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ರೈತರಿಗೂ ಸುಮಾರು 1500 ಜನ 2000 ಜನ ಪ್ರತಿದಿನ ಅಲ್ಲಿ ರೈತರು ಬರ್ತಾರೆ.
ಅವ್ರಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೂ ಅನಾನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಸುಮಾರು 30 ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಸಮಯಾವಕಾಶ ಕೊಡಿ ಮತ್ತು ಈ ಮಾರ್ಕೆಟನ್ನು ಇಲ್ಲೇ ರನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಉಪಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ನಾವು ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅಷ್ಟು ಸಮಯಾವಕಾಶ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. DC ಅವ್ರ ಹತ್ರ ನೇರವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತು ರೈತರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅನುಕೂಲತೆಗಳು ಬೇಕು, ರೈತ ಸಂಘದವರು ಯಾವ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ರು, ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ರೈತರು 2 ಗೇಟ್ಗಳನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರು, ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಸೌದಾ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಅನುಕೂಲತೆಗಳನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಅದನ್ನು ಕೂಡ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಗುತ್ತಿಗೆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಯಾರು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ರೋ ದಸ್ತಗಿರ್ ತೇರ್ನಿಯರ್ನವ್ರನ್ನ ತೆಗಿಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ರೈತ ಸಂಘದವರು ಅಧಿಕೃತವಾಗಿ 9ರಷ್ಟು 100 ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಷ್ಟನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಬೇಡಿಕೆ. तहसीलदार मंजुळा नाईक यांनी सांगितले की भाजीपाला शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन चर्चा करून लवकरच बाजारपेठेचा प्रश्न सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले. बैठकीला बेळगाव कृषी बाजार विभागाचे उपसंचालक MD शबनूर, हुक्केरीचे उपतहसीलदार PM कल्लोळी, संकेश्वरचे CPI शिवशरण आवाजी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश मठद आदी उपस्थित होते. सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बेंगळुरू येथे माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांच्या घरी झाली होती चर्चा. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांना कळाले तर राजू गौडांना करतील मारहाण. माजी मंत्री रमेश जारकीहोळींचे वक्तव्य. निवृत्त कर्मचाऱ्यांची काळजी न घेणारे सरकार विरोधात 1 ऑक्टोबर रोजी निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन. निवृत्त कर्मचारी संघाचे MV हिरेमठ यांनी दिली माहिती. KMM मराठी वाहिनी बातमीचा इम्पॅक्ट. खाऊ कट्टा रस्ता करण्यात आला दुरुस्त. काही आठवड्यांपूर्वी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल करण्यात आली होती बातमी प्रसारित. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.